हे पराग, अरे हे तू कुठं आणलास तू आणि कुठं आहे सावी? मला काय माहित, येईल ना ती, मला काय माहित असणार आता. एक मिनिट, तुला नक्की सावीचाच फोन आला होता ना का कुठलं स्वप्न बिप्न बघून? पैसाटल्यास काय जरा? हाय, सावीचाच फोन आलेला मला. येईल की जरा थांब ना, कालवा करायला लागलीस. हे पराग, तू माझ्यासोबत कसला प्रँक बिंग करत नाहीस ना? चल फोन दे तुझा, चेक करू दे मला. तुझ्या मेंदूला नारू झालाय काय ग? हाय, सावीच्या बाबतीत प्रँक का करीन मी? नाही नाही, तू घे, तू फोन चेक कर, घे. तुझा भरोसाच नाहीये. रीने, पराग, बघ, सांगितलेलं की नाही तुला सावीचा आहे म्हणून. सावे, सावे कशी आहेस ग तू? तुझी लई काळजी वाटत होती आम्हाला. तुला तुला खरंच सगळं आठवलंय? हो. साहेब, हे सगळं कसं काय घडलं? आम्ही लई मिस केलं तुला, लई म्हणजे लई. आता तुझी लई काळजी वाटत होती. आता इथून पुढे आम्हाला सोडून कधीच कुठंच जायचं नाही. खरंच सावे, तुझ्याशिवाय आमच्या मैत्रीत जीवच नाही. पण साहेब, आम्हाला कोणीच कसं काय सांगितलं नाही? म्हणजे भाऊ आणि काकी पण तुला भेटून गेले होते ना, त्यांनी पण काहीच कळवलं नाही आम्हाला. कारण मी बरी झालीये, मला सगळं आठवते. हे कुणालाच माहित नाही. धैर्यांना पण नाही. सावी, ही कुठे गेली आता? सावी, दरवाजा उघडा. साव्या ग, एवढी मोठी गोष्ट तू अशी लपवून का ठेवल्यास? कारण मी बरी झालीये, मला सगळं आठवते. हे जर कुणाला कळलं ना तर माझ्या पप्पांना कधीच न्याय मिळणार नाही. दामिनी मुजुमदार माझा जीव घेईल. नक्की नक्की काय घडलंय? असं का म्हणायला लागल्यास एकदमच? तू हे सगळं का लपवून ठेवायला लागल्यास? आत्ताच्या आत्ता धैर्यकडे चल आणि त्याला सगळं सांग. 2 मिनिटाच्या घरातनं बाहेर फरफटत आणल त्या बाईला. सावे, काय पण झालं ना तरी त्या पापी बाईला शिक्षा झालीच पाहिजे. चल पटकन चल, चल. रीने, पराग, ऐकून घ्या माझं. आत्ताच मी धैर्यांना याच्यातलं काही सांगू शकत नाही. त्यांचा माझ्यावर विश्वास नाही बसणार. त्यांचा दामिनी मॅडमवर सगळ्यात जास्त विश्वास आहे. खूप प्रेम करतात ते त्यांच्यावर. उलट मी जर त्यांना आता काय सांगितलं ना तर आमच्यात दुरावा निर्माण होईल. असंच हातार हात ठेवून बसून राहायचंय आपण? नाही, दामिनी मॅडमचं सत्य धैर्यांसमोर आणावंच लागेल.